एव्हरीवन, कसे आहात सगळेजण? आय होप मजेतच असाल. आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. तर आज ना मी तुम्हाला खूप छान एक आईबद्दल सांगणार आहे की आई घरीच असते, ती काय करते, तिचं काम काही कोणाला दिसत नाही. त्याबद्दल छान असं तुम्हाला मी आज एक मोटिवेशनल म्हणजे हे सांगणार आहे. त्याबद्दल तुम्ही व्हिडिओ छान असं बघा की आई तर घरी असते, पण तिचं महत्त्व कधी कुणाला कळत नाही. ती काय करते, काय नाही करत. कधी विचार केला का की आई म्हणजे नेमकं काय? आई म्हणजे फक्त आपल्याला जन्म देणारी व्यक्ती नाही. आई म्हणजे आपल्या आयुष्याची पहिली गुरु, पहिली मैत्रीण आणि पहिली ताकद असते. लहान असताना आपणाला चालायला शिकवणारी आई, आपण पडल्यावर उचलून पुन्हा उभं करणारी आई, रात्री उशिरापर्यंत जागून आपल्यासाठी काळजी करणारी आई आणि सकाळी पुन्हा हसून आपल्याला उठवणारी आई. आई कधी स्वतःसाठी जगते का हो? ती नेहमी आपल्याला मुलांसाठीच जगत असते. आपण आजारी पडलो की सगळ्यात वेदना तिला आईलाच होतात, पण आनंदी असलो की सगळ्यात जास्त आनंद ही आईलाच होतो. कधीकधी आपण मोठे झाल्यावर आईच्या कष्टाकडे दुर्लक्ष करतो, पण खरं सांगायचं कारण म्हणजे आईला आयुष्यातील प्रत्येक यशामागे आईची मेहनत व तिचे आशीर्वाद असतात. आई स्वतःच्या स्वप्नांपेक्षा आपल्या मुलांची स्वप्न मोठी मानते. तिला महागड्या गोष्टींची गरज नसते. तिला फक्त एवढंच हवं असतं की तिची मुलं आनंदात राहावीत. म्हणून आज 1 मिनिट काढा आणि तुमच्या आईजवळ बसा आणि फक्त एवढं बोला, आई खरंच तू आहेस म्हणून माझं आयुष्य खूप सुंदर आहे. कारण जगात खूप लोक भेटतात, पण आईसारखं निस्वार्थ प्रेम कोणीच देऊ शकत नाही. काय वाटतं तुम्हाला? माझं म्हणणं पटत असेल तर खरंच व्हिडिओला एक लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आणि पुन्हा छान छान असे माझे व्हिडिओ बघत चला आणि तुम्हाला कसे व्हिडिओ बघायला आवडतील ते सुद्धा मला सांगा. कसं आहे ना, मी माझ्या परीने मला जमेल तसं मी तुमच्याशी एक मोटिवेशनल असं द्यायचा प्रयत्न केला आहे. तुम्ही माझ्या मताशी सहमत असाल तर खरंच व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये नक्की मला सांगा की तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ. आणि आता बघा, एका व्हिडिओमध्ये मी संपूर्ण दिवसभरातली जेवढीही कामं आहेत ना तेवढी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे. किती कामं असतात घरामध्ये, म्हणजे एक काम संपत नाही तोपर्यंत दुसरं काम तयारच असतं. आणि वर्किंग वुमनसाठी तर हा खूप मोठा टास्क आहे. म्हणजे आता बघा, मी पण डॉक्टर आहे, मला पण संध्याकाळी रोज क्लिनिकला जावं लागतं, पण सगळं घरातलं आवरण्याची जबाबदारी पण माझ्यावरच असते. कोणीच करत नाही, सगळं मला एकटीलाच करायला लागतं. कधी कोणी आपला विचारच करत नाही की एवढी कामं करते, थकते, दमते, आपण फार हेल्प करावी. कधीच नाही आमच्या घरी. तुमच्या घरी पण असंच आहे का? मला नक्की सांगा. कारण कसं आहे, काही गोष्टी अशा असतात ना, कधी बरं नसलं ना तर मी त्या गोष्टी म्हणजे कधी ते कपडे घडी घालणे वगैरे हे काम आता मुलं नक्कीच करू शकतात. पण आताची मुलं अशी आहेत ना की ती अजिबात म्हणजे हेल्प करायला बघत नाही. ती फक्त मोबाईल, टी व्ही, लॅपटॉप, आयपॅड याच्यातच ती बिझी असतात. म्हणजे कधी मला इतका राग येतो ना ह्या गोष्टींचा की सगळं सोडायचं आणि या गोष्टींचा मागे लागायचं. म्हणजे कधी खूप वाईट वाटतं ह्या गोष्टी असं विचार केला तर. पण आता आपण बोलायला गेलं की घरामध्ये मुलं चिडचिड करतात, मग भांडण होतात. त्यामुळे न बोललेलंच बरं असतं असं मला वाटतं. आता बघा ना, सकाळपासून संध्याकाळपर्यंत खूप सारी कामं करायचं मला चॅलेंज असतं माझ्यापुढे. कारण काय असतं, संध्याकाळी 5:30 नंतर मला तयारी करून निघायलाच लागतं. कारण कसं ह्या कामांच्या घाई गडबडीत आणि याच्यामुळे मी एकच टाईम क्लिनिकला जाते. कारण मी आधी 2 टाईम जात होती, पण माझी खूप म्हणजे इतकं एक्झर्शन होत होतं आणि इतकी दमछाक होत होती की जरी माझ्याकडे भांडी घासायला मावशी येतात, लादी पुसायला येतात, पण वरची कामं खूप सारी असतात. इतकी असतात ना
की म्हणजे ती करायला लागतात रोज. कारण आमच्या घरी स्वयंपाक फक्त मी केलेलाच चालतो. दुसरं कोणी स्वयंपाक बनवलेला चालत नाही. ना माझ्या मिस्टरांना चालत ना मुलांना चालत. त्यांना फक्त मी बनवलेलाच स्वयंपाक आवडतो. त्यामुळे माझ्याकडे मी आजपर्यंत इतक्या वर्षात कधीच बाई ठेवली नाही. कितीही लेट झालं, काही झालं तरी स्वयंपाक घरी मीच बनवते. हे एक आमच्या घरी आहे. आता बघा, ही बघा किती सगळा पसारा आहे. सगळ्या जागेवर वस्तू ठेवणं, स्टेप बाय स्टेप सगळं करणं, हे पण एक खूप मोठा टास्क असतो आपल्या, म्हणजे गृहिणी असो किंवा वर्किंग वुमन असो. ते आपल्यालाच माहीत फक्त की आपण किती कुठल्या या परिस्थितीतून कशातून हे कामं करतो. जर आपण एक दिवस झोपून राहिलं ना, तर अख्खं घर झोपल्यासारखं वाटतं. सगळी कामं तशीच पडलेली असतात. त्यामुळे कधी-कधी इतका पसारा होऊन जातो की ते आपल्याला डबल टेबलचं काम पुरतं. असं तुमच्याही बाबतीत होतं का? मला नक्की सांगा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका छान मोटिवेशनल व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. आणि आता सध्या उन्हाळा सुरू आहे, म्हणून उन्हाळ्यात जास्तीत जास्त आरोग्याची काळजी घ्या. बाय.